नमस्कार, मी अनवर मुल्ला. पाहूया आजची बातमी. नमस्कार, मी योगेश. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 11 मधील कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवणारे नजीर इसाक फकीर सर. जाणून घेऊया की नेमकं ते निवडणूक का लढवतात. काय सांगा सर, आपण का निवडून रिंगणात उतरला? मी नजीर इसाक फकीर प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवार आहे. निवडणूक लढण्याचं कारण की आता आमचं जवाहरनगर हायस्कूल आहे, तिथं आम्ही आपल्या प्रभागाचे भरपूर मुलं तिथं शिकतात. एकदा जस्ट आम्ही शाळेत जायचं झालं, मी पण तिथे शिकलोय. कोपऱ्याला जे कचरा होता ते बघून मी सरासनी म्हटलं, सर इथला कचरा अजून उठलेला नाही, पोरं येतात, कसं करणार? त्यावेळी सर म्हटले, बाबा आता आम्ही सांगून दमलेलो आहे, तूच काहीतरी कर. मग ते मनाला माझ्या गोष्ट लागली. आता हे करणं म्हणजे सामान्य सभागृहाच्या बाहेर राहून आपण करू शकत नाही, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. त्यामुळे मी तेव्हा निर्णय घेतला की बाबा आपण हे करण्यासाठी काहीतरी सभागृहात आपल्याला जायची गरज आहे. त्यामुळं मी ह्या प्रभागामधनं निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या क्षणालाच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला. नक्कीच आपलं फकीर कुटुंबियांचं या प्रभागात चांगलं सामाजिक राजकीय आहे, राजकारणाचा वसा आहे. काय सांगाल, तुम्हाला कितपत फायदा होईल? या गेली 20-25 वर्ष झाले आमचे पप्पा नगरसेवक होते. त्या माध्यमातून त्यांनी या प्रभागात पहिल्यांदा असून दे पाणी पुरवठा म्हणा, नळाचं कनेक्शन म्हणा, हे स्टार्टिंगला त्यांनी केलेलं. दुर्दैवी हे आहे की ते आता नळाला पाणी येऊ शकत नाही ह्यांच्या ह्याच्यामुळं. त्यामुळं गटरी असून देत, हिने केलेल्या टायमाच्या रस्ता अजून आहेत तसे आहेत. ज्यावेळी आता आम्ही फिरत आहे प्रभागात, महिला वर्ग काय म्हणतोय, बाबा अजून रस्त्यावर गटर झाले नाहीत. त्यावेळीपासून म्हणजे 15-20 वर्ष झाले अजून रस्ता नाही किंवा गटरी नाही आहेत. त्यामुळे ते कुठंतरी लागते आणि मी नक्की प्रयत्न करणार की पप्पांच्या नंतर माझं नाव निघावं की मी ते गटरी आणि रस्ते केलेले आहेत. नेमकं आपण कोणकोणती विकास कामे करणार निवडून आल्यानंतर? आता विकास कामं तर कसं आहे, लक्षात रस्ता, गटरी किंवा स्वच्छता. आता नगरपालिकेकडून हे सगळी यंत्रणा असत्या. नगरसेवक काय करतोय की बाबा नगरपालिकेत आपल्या प्रभागासाठी किती कर्मचारी दिलाय, ते कर्मचारी व्यवस्थित काम करतात का नाही, दिवाबत्तीसाठी माणसं असतात, ते माणसं ते काम करतात का नाही, हे काम आपण जर रोज तत्परतेने जर बघितलं तर हे स्वच्छता म्हणा किंवा दिवाबत्तीचं हे जे प्रॉब्लेम आहे ते 1 मिनिटात त्याचा निपटारा होईल. म्हणजे ते माणसं काम करणार का नाही हे एकतर नगरसेवकांनी बघावं किंवा त्यांच्या माणसांनी बघावं. आणि मोठा प्रश्न आता आमच्या ह्या जवाहरनगर भागात युवा वर्ग आहे, तो जरा आमचं नाव खराब आहे जवाहरनगर. आम्ही प्रयत्न काय करू, ह्याच्या पुढे जाऊ. आमची मुलं आता समजा जे 2 म्हणजे जे व्यसन आहेत तिथंपर्यंत पोहोचूच नाहीत. त्यांनी व्यसनवाली काय ते असं घरात येत नाहीत बोलवायला. आमची मुलं तिथं पोहोचूच नाहीत. प्रयत्न करूया म्हणजे एक प्रकारे गुन्हेगारी मोडीत कसं निघाल प्रेमानं, आपण त्यांच्यासारखं पण नाही. ते त्या क्षेत्रात का गेले हे विचार करून ते जे कारण आहे ते आपण नाहीच करूया. नक्कीच व्यसन हा खूप मोठी समस्या झाली आणि ते निपटारा करण्याचा असं एक मत यावेळी उमेदवार फकीर यांनी व्यक्त केलंय. आपल्यासोबत आहेत या प्रभागाचे नेतृत्व केलेले इसाक भाई. जाणून घेऊया नेमकं त्यांच्याकडून. सर, काय सांगाल आपण या निवडणुकीबद्दल? नमस्कार, मी इसाक फकीर माजी नगरसेवक बोलतोय. ह्या भागात गेले 20 वर्षापासून रस्त्याची, पाण्याची, गटारींची व लाईटची बिलकुल व्यवस्था झालेली नव्हती. मी निवडून आल्यानंतर जे गटारी, रस्ते आणि पाण्याचा प्रश्न जो होता हा फार गंभीरपणाने इथं समस्या निर्माण झालेली होती. काही काळानंतर जवाहरनगर भाजी मार्केट जवळ टाकी पाण्याची बांधण्यात आली. आमच्या काळात आम्ही नगरसेवक होतो त्यावेळेला आम्हाला पाण्याचा आधार त्या टाकीपासून खूप झाला. तिकडून पाणी येत नव्हतं. म्हणून आम्ही काय केलं, जवाहरनगर पाण्याची टाकी जी भाजी मार्केट आहे तिथून आम्ही इथं सत्यानं प्रयत्न केले. त्यावेळेला आमचे शिवमूर्ती नाईक इथं चीफ ऑफिसर होते. त्यांच्याशी आम्ही बराचसा म्हणजे वाद संवाद करून, चर्चा करून, त्यांना आणून ते सर्वे करून दाखवून त्यानंतर त्यांनी म्हणले, इसाकभाई बरोबर, अगदी पाण्याची समस्या गंभीर आहे व लाईट, पाणी व रस्ते हे बिलकुल ह्या भागात झालेले नाही. त्यावेळेला त्यांनी सर्वे केल्यानंतर आम्हाला म्हटले, जितकं करता येईल तितकं हे करू. त्यावेळेला
ही 95ला ही टाकी बांधकाम करायला सुरुवात झाली भाजी मार्केट. मला आणि बापू मासाळ बोडीमाल बिलकुल पाणी नव्हतं. त्यावेळेला बापू मासाळ बी आमच्या संगट आले की बाई इसाकबाई मला बी तुम्ही संघ घ्या आणि दोघांनी मिळून प्रयत्न करून या पाण्याची समस्या आपण पहिल्यांदा सोडवून घेऊ. काही काळ असा होता की गुडघ्या एवढे खड्डे काढल्यानंतर इथं पाणी 4 घागरी येत होतं. 5वी घागर पाणी येणार नाही, कारण पाण्याला दाब तिकडून टाकीकडनं बसतच नव्हता आणि पाणी सप्लाय व्यवस्थित होत नव्हतं. त्यावेळेला ही टाकी त्यांनी बांधली, आम्ही प्रयत्न केलो. त्याच्यानंतर लाईट, त्याच्यानंतर गटार, त्याच्यानंतर डांबरी रस्त्याचं सगळं म्हणजे नियोजन केलं. दिवाबत्ती हे सुद्धा खूप वेळानं आम्हाला मिळालं. कुठं तर एखादी त्यावेळेला टूब असायची, नाहीतर चापचत लोकांना जावं लागायचं की घरं त्यावेळेला भरपूर नव्हती. जवाहरनगरमध्ये कुठं तर एखादं दुसरं घर दिसायचं, त्याने ते बी दिवा लावल्यानंतर अशा परिस्थितीतून आम्ही याचा विकास केलाय आणि आज चांगल्या स्थितीत आपण आहे. परंतु लाईट, रस्ता, पाणी, गटार मी माझ्या काळात जे केलं त्याच्यावर इथं काय आम्हाला जास्ती प्रगती ह्या नगरसेवकाकडून दिसून येत नाही. त्यामुळं आम्ही शेवट माझ्या मुलग्याला नजीर इसाक फकीर यांना आम्ही आता कबशी चिन्हावर आम्ही श्री शाहू आघाडी याच्या माध्यमातून आम्ही 4 उमेदवार उभा केलेले आहेत. नजीर इसाक फकीर, तळकर वहिनी व कांबळे वहिनी व सरफराज खलिफा हे आम्ही 4 उमेदवार इथं सत्यानं त्यांच्याकडून पाठलाग करून आम्ही ही उमेदवार शाहू आघाडीची आम्ही उभा केलेला आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करावं आमच्यासाठी आणि 5 वर्ष आम्ही प्रयत्न करू तुमच्यासाठी. तुम्हाला लाईट, बत्ती, गटार, रस्ता, लाईट जे बी आरोग्याच्या दृष्टीनं जे बी असेल ते आम्ही अगदी तुम्हाला वचनबद्ध राहून आम्ही काम करू. तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त आमच्या विकास आघाडीला मतं देऊन बहुमतानं निवडून आणावे एवढंच सांगतो. आपण पाहिलात की सध्या या ठिकाणी इसाकबाई फकीर यांनी या नेतृत्व केलं होतं. त्यांनी केल्या नागरी सुविधा या अजूनही टिकून आहेत, पण काही गेल्या 15 वर्ष झालेली नागरी सुविधेचा बोजबारा उडल्याचं सांगितलं आहे. जाणून घेऊया अधिक माहिती. काय सांगणार नजरेबाई, आपण अधिक माहिती बोलणार? मी बस एवढंच सांगतो, आम्ही नवे नेता नाही, नवे विचार आहोत. आमचं ध्येय सत्ता नाही तर परिवर्तन आहे. तुम्ही मतदार भगिनींनो 15 तारखेला कबशी या चिन्हासमोर बटन दाबून आम्हासनी प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच आमचा इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.